शहीद अब्दुल हमीदच म्हणू. राष्ट्राची मान उंचावणाऱ्या एपीजे अब्दुल कलामांचं नाव आम्ही आदरानंच घेऊ. पण हैदराबाद, संभाजीनगर, नांदेड, मुंब्रा इथून आमच्या मुस्लिम बांधवांना चिथवून जर दहशतवादाचा खंजीर माझ्या राष्ट्रहिताच्या पाठीत खुपसणाऱ्या कुत्तरड्यांचं भुंकणं ऐकू येणार असेल ना, तर त्यांना वाघाची डरकाळी सुद्धा ऐकवण्याची ताकद आहे. आणि म्हणून ही वाघाची डरकाळी ऐकवण्यासाठी, मुंबईचे प्रश्न मांडण्यासाठी, मराठी माणसांचे प्रश्न मांडण्यासाठी आता परिवर्तनाची केंद्रात गरज आहे. आणि म्हणूनच शेवटचं फक्त एवढंच सांगून जातो, आदरणीय हिंदू हृदय सम्राटांच्या अनुपस्थितीत होणारी पहिली निवडणूक आहे मित्रांनो, पहिली निवडणूक. आदरणीय हिंदू हृदय सम्राट एक स्वप्न तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या डोळ्यात पेरून गेलेत. उद्धवजींनी तर या स्वप्नाचा अहोरात्र ध्यास घेतलाय आणि हे स्वप्न आहे महाराजांचा भगवा दिल्लीच्या तख्तावर फडकवण्याचं. आणि हे स्वप्न सत्यात आणण्यासाठी महायुतीच्या सर्व उमेदवारांना, मुंबईतल्या तर सर्व उमेदवारांना या मतदारसंघातून गजाभाऊंना प्रचंड बहुमताने तुम्ही निवडून द्याल याची खात्री वाटते. कारण तुमचा आमचा श्वास भगवा, तुमचा आमचा ध्यास भगवा, या मातीचा इतिहास सुद्धा भगवा. आणि म्हणूनच या मराठी मातीत पुन्हा पुन्हा भगवा इतिहास घडवा, भगवा इतिहास घडवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. त्यांच्या या भाषणानंतर छत्रपतींच्या एकांकिकेमधील एक उतारा आठवतो. तो म्हणजे असा, भवानी मातेचा लेख तो, भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता. अरे चुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता. अरे करत असेल त्याला सत्याची वाट दाखवा आणि कोण लढत असेल त्याला मराठ्याची जात दाखवा. यानंतर मी मुंबई भाजपा अध्यक्ष सन्माननीय आमदार आशिष शेलार यांना विनंती करतो. आजच्या या सभेला उपस्थित शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष सन्माननीय उद्धव ठाकरेजी, मंचावर उपस्थित आजचे आपले उमेदवार आणि 16 मेला आपल्या सगळ्यांच्या मताने होणारे खासदार सन्माननीय गजानन कीर्तीकर साहेब, मंचावर उपस्थित सुभाष देसाईजी, मुंबई महानगराचे महापौर सन्माननीय सुनील प्रभू साहेब, या विभागाचे विभाग प्रमुख सन्माननीय अनिल परब, उपस्थित सर्व रिपाईचे अविनाश महातेकरजी आणि उपस्थित सगळे नेतागण, कार्यकर्ता बंधू भगिनी. आत्ताच एक तोफ आपल्या समोर चालली आणि तोफेनंतर आता आपली स्लो ट्रेन चालवायची, पण तरी चालवणार. याचं कारण स्पष्ट आहे. भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून या सभेला येण्याआधी कुठल्या मुद्द्यांना स्पर्श करावा असा मी विचार करत होतो आणि आपलं भाषण ऐकल्यावर कुठलाच मुद्दा राहिला नाही असं लक्षात आलं. पण एक गोष्ट स्पष्ट आहे, गजाभाऊंबद्दल बोलायचं म्हणून ज्या वेळेला त्यांचा बायोडेटा वाचला त्यावेळेला लक्षात असं आलं की गजाभाऊ नावाचं एक व्यक्तिमत्व इतकं अजब व्यक्तिमत्व आहे. गजाभाऊ केवळ आमदार होते असं नाही, गजाभाऊ मुंबई उपनगर कबड्डीच्या संघाच्या समितीचे सुद्धा पदाधिकारी आहेत. गजाभाऊ शरीर सौष्ठव उपनगर समितीचे पदाधिकारी आहेत. गजाभाऊ रिझर्व्ह बँकच्या असोसिएशनचे पदाधिकारी आहेत. गजाभाऊ लघु उद्योग करणाऱ्या लोकांच्या संस्थेचे पदाधिकारी आहेत. गजाभाऊ भविष्य निर्वाह निधी, ग्रॅज्युएटी फंड या सामान्य माणसाच्या समस्या सोडवणाऱ्या संस्थेचे सुद्धा पदाधिकारी आहेत. गजाभाऊ स्थानीय लोकाधिकार समितीचे अध्यक्ष आहेत. मी हे ह्यासाठी सांगतोय की माझ्या मनामध्ये विचार आला की या महाराष्ट्रामध्ये, या महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रीयन माणसावर प्रेम करणाऱ्यांमध्ये, किंबहुना मराठी माणसाला आवश्यक असलेले
या महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाच्या रक्ताच्या आणि मातीला आवश्यक असलेले कुठल्या कुठल्या गोष्टी गजाभाऊ करतात, तर या मातीतला असलेला कबड्डीचा खेळ सुद्धा गजाभाऊंचा, या मुंबई शहरातल्या मराठी माणसाच्या नोकरीची समस्या सुद्धा मांडणारे गजाभाऊ, पेन्शन घेऊन स्वतःचं आयुष्य जे सिनियर सिटीजन्स स्वतः व्यक्त करतील त्यांच्या भविष्य निर्वाह निधीची चिंता करणारे गजाभाऊ, शरीर सौष्ठव सामान्य युवकाची चिंता करणारे गजाभाऊ. आणि मग माझ्या मनामध्ये प्रश्न आला की उद्धवजी, आता ज्यांचा उल्लेख या डॉक्टर साहेबांनी केला की महाराष्ट्र प्रेम, मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा, असं पोकळ घोषणा देऊन राजकारण करणारे एका पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष गजाभाऊंच्या विरोधात उमेदवार का होते? गजाभाऊ, तुम्ही मराठी माणसांच्या नोकरीसाठी झटता, तुम्ही महाराष्ट्रातल्या आरबीआयच्या लोकांना न्याय मिळावा म्हणून झटता, या मातीतल्या खेळांना जपता, तरी तुमच्या विरुद्ध महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उमेदवार का येतो? आणि मग विचार केला तर लक्षात असं येतं की ज्यांनी उमेदवार गजाभाऊंच्या विरोधात दिला त्यांचं मराठी आणि महाराष्ट्रावरचं प्रेम हे पुतना मावशीचं प्रेम आहे. त्यांचं मराठी आणि महाराष्ट्रावरचं प्रेम हे वेगळी आहे. कारण जर ते प्रेम सत्य असतं तर गेल्या वेळेला गजाभाऊंचा त्यांनी पराभव करण्यामध्ये हात ठेवला नसता आणि बाजूच्या उत्तर मुंबईमध्ये बिहारवरून आलेल्या संजय निरुपमचा विजय करण्यामध्ये त्यांनी हात घेतला नसता. आणि म्हणून या वेगळी प्रेमापासून या मराठी माणसाला वाचवण्याचं काम या महाराष्ट्रात दुसरं तिसरं कोणी करू शकत नाही. सन्माननीय उद्धव ठाकरेजी हेच ते काम करू शकतात, हे आपल्याला विसरता येणार नाही. मित्रांनो, विषय खूप आहे. गजाभाऊंबद्दल बोलायचं तेवढं कमी आहे. मी बाजूला तरे साहेबांना विचारत होतो की काय बोलायचं, आणि तरे साहेबांनी मला एक व्हॉट्सअपवरचा मेसेज दाखवला. तरे साहेबांनी मला व्हॉट्सअपवरचा एक मेसेज दाखवला आणि काल शरद पवार साहेब जे बोलले त्याचा त्यामध्ये उल्लेख होता. शरद पवार साहेब काल बोलले, हा देश अर्ध्या चड्डीच्या लोकांच्या हातात देऊ नका. बोलले ना, हा देश संघबलांच्या हातात देऊ नका, हा देश हिंदुत्व मांडणाऱ्या लोकांच्या हातामध्ये देऊ नका. शरद पवारांचं कुठलंही वाक्य तुम्ही खरं घेऊ नका. शरद पवार कधी खरं बोलत नसतात. शरद पवार केवळ खोटंच बोलत असतात. जसं बोलतात तसं वागत नाही, जसे वागतात तसे दिसत नाही, जसे दिसतात तसे चालत नाहीत, आणि जसे चालतात तसे बोलत नाही. आणि म्हणून मला एक गोष्ट आठवली. ब्रह्मदेवाचा दरबार भरला होता. ब्रह्मदेवाच्या दरबारामध्ये न्याय निवाडाचं काम चालू होतं. एक एक व्यक्ती आपलं दुःख ब्रह्मदेवाला सांगत होता. न्याय निवाडा चांगल्या पद्धतीने चालू होता, कामामध्ये खंड नव्हता. आणि मग अचानक कर्णकर्कश पद्धतीने घंटा वाजली, ठाण. ब्रह्मदेवाच्या कामामध्ये खंड पडला. ब्रह्मदेव सेवकांना म्हणाले, झालं काय? सेवक धावत धावत गेले, पळत पळत आले आणि देवाला म्हणाले, देवा, दुसरं तिसरं काही नाही, पृथ्वीवर एक माणूस खोटं बोललाय. परत ब्रह्मदेवाचं काम सुरू झालं. लोक आपली व्यथा मांडत होते, देव आशीर्वाद देत होते. एकाग्रता भंग होत नव्हती. 5 मिनिटांनी परत 2 घंटा वाजल्या. ठाण ठाण. ब्रह्मदेवाच्या कामात अडथळा आला. ब्रह्मदेव म्हणाले, आता काय झालं? सेवक पळत पळत गेले, बघून धावत धावत आले. म्हणाले, देवा, दुसरं तिसरं काय नाही, पृथ्वीवर 2 माणसं खोटं बोलली. देवाने परत काम सुरू केलं. काम एकाग्रतेने चालू होतं. 10 मिनिटांनी तर चक्क 10 मिनिटांसाठी घंटा नाच सुरू झाला. ठाण 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 ठाण. घंटा 10 मिनिटं वाजायला लागली.
ब्रह्मदेवाच्या कामात अडथळा आला, ब्रह्मदेवाची एकाग्रता तुटली. देव म्हणाले आता काय झालं? सेवक पळत पळत गेले आणि धावत धावत आले, म्हणाले देवा दुसरं तिसरं काही नाही, पृथ्वीवर शरद पवाराचं भाषण चालू आहे आणि त्यामुळे अशा शरद पवारांवर विश्वास ठेवू नका, गुरुदास कामतांवर विश्वास ठेवू नका. त्यांचा मी तो सगळं पत्रक वाचलं. मेट्रो रेल मी सुरू केली, मोनो रेल मी सुरू केली, वर्सोवांच्या कोळांना न्याय मी दिला, झोपडपट्टीचे प्रश्न मी सोडवले, सीआरझेडचे प्रश्न मी सोडवले. अरे मग तू एवढे प्रश्न सोडवलेस तर सभागृहामध्ये 40% उपस्थिती तुझी का होती? सभागृहामध्ये तू प्रश्न का नाही विचारले? सभागृह सोडून कुठे गेले होते? आणि त्यामुळे सगळं खोटं बोलणाऱ्यांची औलाद आहे, यांच्या नादी या जनतेने लागू नये हे काम तुम्हाला आणि मला करावं लागेल. काही दिवसांपूर्वी वर्सोवाच्या या गावामध्ये काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आले. कोळी महिलांशी संपर्क आणि चर्चा करण्याचा प्रयत्न केला. त्यांना या संस्कृतीबद्दल माहीत नाही, त्यांना कोळ्यांच्या संस्कृतीशी लेणं देणं नाही, त्यांना गरिबांच्या गरिबीशी लेणं देणं नाही, त्यांना या मातीत होणाऱ्या सणाची माहिती नाही. कालच मी सुद्धा कोल्हापूरवरून आलो, प्राध्यापक संजय मंडलिकांच्या इथे सभा घेऊन आलो आणि त्यावेळेला कलेक्टर महाशय मला तिकडे भेटले. ते म्हणाले मी मराठवाड्यात सुद्धा कलेक्टर होतो, तिथे ह्याच गांधी परिवारातले पिता पुत्र किंवा माता आणि पुत्र सोनियाजींनी राहुलजी तिकडे दौऱ्यावर आले. दौरा चालू होता, सोनियाजींचा ताफा चालू होता, राहुलजींचा ताफा चालू होता. करत 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 गावाच्या वेशीच्या बाहेर मोठा किल्ला होता. त्या किल्ल्यावर गावातल्या सगळ्या महिलांनी शेणच्या तिथे आपण ज्या म्हणतो ना करून ठेवलेल्या असतात, काय म्हणतात, शेण्या, त्या शेण्या करून ठेवल्या होत्या. आता त्या शेण्या बघितल्यावर गाड्या थांबल्या. मेगा मॉल बनेगा तो बिगेस्ट इंडिया एवर सीन. यहाँ स्टेडियम बनना चाहिए. चैरिटी के बारे में सोच रहे हैं. कभी तो ऐसा ख्वाब देखिए जिसमें हजारों ख्वाब शामिल हैं. GR एंटरप्राइजेज के इंटरनेशनल स्टेडियम ने इस शहर के लोगों में गर्व तथा उस कल्चर को अद्भुत बढ़ावा दिया है. GR Enterprises shares have reached an all-time high. जब दूसरों के ख्वाब पूरे करोगे ना तो अपना कल बनते देखोगे. रजनीगंधा हिलने है दुनिया. आज विचार केला पाहिजे सोशल इन्फ्रास्ट्रक्चरचा. वेळ आलेली आहे, हातामध्ये भगवा घेऊन पाऊल पुढे टाकायचं. महागाई कमी करू म्हणून केंद्राचं सरकार सक्षम आलं. केली महागाई परसेंटेज ऑफ वोटिंग है ये बंपर माना जाता है. मरते किसान ऐसे किसान. नमस्कार, मैं प्रशांत आंग्रे और आप तमाम दर्शकों का स्वागत है लेमन खान का हर रात 9 बजे. क्या आप परेशान हैं? क्या आपको व्यापार में नहीं मिल रही है सफलता? क्या आपको मन मुताबिक नहीं मिल रही है नौकरी? क्यों आ रही है आपके भाग्य में रुकावट?
क्यों आपका नहीं हो रहा है भाग्य उदय? वैवाहिक जीवन में किन ग्रहों की वजह से आती है समस्या? इन समस्याओं का करूंगा समाधान। सवाल आपके जवाब में आपके अपने कार्यक्रम ग्रह राशि योग। ग्रह राशि योग शाम 6:30 बजे, सुबह 9:30 बजे लेमन न्यूज पर। अंडरवर्ल्ड की नब्ज जानता हूं मैं और गैंग के राज जानता हूं मैं। अपराधी छोटा हो या बड़ा, मेरी नजरों से बच नहीं सकता। कहां छिपे हैं देश के दुश्मन? कहां से चलती है कंपनी? क्या मुंबई पुलिस कंपनी को खल्लाड़ दिखाएंगे हम। कहां जुड़े अंडरवर्ल्ड के साथ? कौन चला रहा है माफिया नेटवर्क? सबके खबरें देता हूं मैं। इन 22 सालों में गैंगवार मैंने देखे, गली के गुंडों को टॉन बनते मैंने देखा, अंडरवर्ल्ड पुलिस और नेताओं के नक्सिस को मैंने देखा और दिखाया भी। लेमन न्यूज की क्राइम टीम रखेगी अपराध जगत पर पैनी नजर। लोकसभा के 5वें चरण का चुनाव हुआ खत्म। 12 राज्यों में हुआ मतगणना संपन्न। 121 सीटों पर भारी मतदान। महाराष्ट्र की 19 सीटों के लिए मतदान शांतिपूर्वक संपन्न। कई दिग्गजों की किस्मत ईवीएम में हुई कैद। पी चिदंबरम ने मोदी को बताया इनकाउंटर सीएम, तो मोदी ने चिदंबरम को रिकाउंटिंग मिनिस्टर की पदवी से नवाजा। सुब्रत रॉय को नहीं मिली जमानत, सहारा ग्रुप ने दिया सुप्रीम कोर्ट में नया प्रस्ताव। तो महामुकाबला 2014 में आप तमाम दर्शकों का स्वागत है। महाराष्ट्र में 19 सीटों के लिए चुनाव खत्म हो चुके हैं और इस बार भारी संख्या में मतदाताओं ने चुनाव में हिस्सा लिया है। वोट देने के लिए बड़ी संख्या में लोग घरों से बाहर निकले। मराठवाड़ा, पश्चिम महाराष्ट्र और कोंकण की 19 सीटों पर भारी मतदान हुआ है, लेकिन जो आंकड़े सामने आ रहे हैं उनके अनुसार इस बार पिछली बार की अपेक्षा कम मतदान जरूर हुआ है। तो जिस प्रकार से महाराष्ट्र में 19 सीटों के लिए मतदान संपन्न हो चुके हैं, जो आंकड़े पीटीआई के हवाले से हमारे पास में है, जिसके मुताबिक 54.67 यानी 54.67% मतदान हुआ, जो 2009 की तुलना में 1% महज कम मतदान हुआ। और इस अहम मसले पर हमारे साथ जो स्टूडियो में मेहमान मौजूद है, सबसे पहले तारुफ करवाता हूं, हमारे साथ में हाजी इब्राहिम शेख जी मौजूद है, जो कि कांग्रेस के वरिष्ठ नेता है। सर, आपका स्वागत है इस शो में। साथ ही साथ हमारे साथ फूलचंद उबाले जी इस वक्त मौजूद है, भारतीय जनता पार्टी की ओर से वो इस चर्चा में शामिल है, आपका भी स्वागत है। हमारे साथ अलीम शेख, जो कि लेमन टीवी के सिटी एडिटर है, ये भी इस चर्चा में शामिल है। लेकिन शुरुआत करूंगा मैं यहां पर हाजी जी आपके साथ में। कहीं ना कहीं जो वोट ऑफ परसेंटेज गिरा हुआ, 1% थोड़ा कम यहां पे जरूर आंकड़ा नजर आ रहा है, लेकिन क्या लगता है आपको कि क्या फिर कांग्रेस की लहर है या फिर मोदी की लहर यहां पे वर्कआउट होती नजर आ रही है? नहीं, देखिए, मैं समझता हूं क्या है, लहर जैसी कोई बात ही नहीं है जी।
अगर भारतीय जनता पार्टी की लहर होती जी तो वोटों का परसेंटेज बढ़ता था, जी मगर यहाँ ऐसी कोई बात दिख नहीं रही है, जी क्योंकि कांग्रेस पार्टी अपने तरीके से चुनाव में उतरे और चुनाव लड़े। जी और मैं समझता हूँ कि महाराष्ट्र की जनता ने कांग्रेस पार्टी को पूरी ताकत से मत देने का काम किया है, जी क्योंकि अगर जैसे बताया जा रहा है सभी मीडिया के जरिए, जी चैनलों के जरिए, कि नरेंद्र मोदी जी की एक लहर और एक हवा चल रही है, जी तो मैं समझता ऐसी कोई बात नहीं। मैडम सोनिया गांधी जी जी जो हिंदुस्तान का नेतृत्व करती है जी और उनके साथ में सहयोग हमारे शरद पवार साहब जी और जो भी सहयोगी पार्टियां हैं जो साथ में, जी और राहुल गांधी जी जो जिन्होंने, मैं समझता हूं कि सभी समाजों को मिलके जी उनसे राय लेके उनकी समस्या क्या है, क्या क्या तकलीफों का हल निकालना चाहिए, जी उस हिसाब से एक घोषणा पत्र जो हिंदुस्तान की जनता के सामने रखा, उसी का ये परिणाम है। मैं समझता हूं कि हिंदुस्तान और महाराष्ट्र के अंदर जो 19 सीटों का जी जो इलेक्शन हुआ है उसमें कांग्रेस पार्टी पूरी तरीके से सक्षम है। यहाँ पे फूलचंद वाले जी, भारतीय जनता पार्टी की जो लहर, मोदी लहर का जो जिक्र किया जा रहा है, लेकिन महाराष्ट्र में 19 सीटों पर कहीं ना कहीं क्या इस लहर का असर भी हुआ है या ना के बराबर है? क्योंकि 2009 के तुलना में 1% मतदान कम हुआ है, क्या समझा जाए इसे? नहीं, बिल्कुल मतदान तो जरूर कम 1% कम हुआ है जी, इसे मैं अच्छा संकेत नहीं मानता हूं जी, लेकिन जिस तरह से आप देखे हैं कि इस देश के अंदर जी, कांग्रेस के खिलाफ जो लहर है, जी, अभी हमारे हाजी इब्राहिम साहब ने कहा कि मोदी जी की लहर नहीं है,